नमस्कार, मी MFD नितीन मनोहर शिंदे। आज मी बॅलन्स पोर्टफोलिओ कसा बनवायचा किंवा तो कसा असावा बेसिकली, तर त्याबद्दल आपण जरा बोलणार आहोत। तर जर तुम्ही तुमच्या मित्राच्या सांगण्यावरून किंवा तुमच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड ॲड करत असाल किंवा एखादा फंड चांगला आहे किंवा एखाद्या फंडने चांगला रिटर्न्स दिला आहे म्हणून तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे, असा विचार करून जर तुम्ही पोर्टफोलिओ डिझाईन करत असाल किंवा पोर्टफोलिओ बनवत असाल, तर तुम्हाला थोडा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असेल। त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण जरा पुढे समजून घेऊया। तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुमचं गोल काय आहे, इन्व्हेस्टमेंट करण्याचा गोल काय आहे, तुम्ही गोल बेस इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्त्वाचं आहे। गोल बेस म्हणजे काय, तर एखादा आपल्याला फायनान्शियल टार्गेट आपल्याला अचीव करायचा आहे, तर तो अचीव करण्यासाठी आपण कशा प्रकारे आपण करायचं, त्यामुळे तुमचं गोल असणं फार इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर येतं ते तुमचं किती वयाचे आहे तुम्ही, वय ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे की त्याच्यानुसार आपल्याला अंदाज येतो की त्याचं जो गोल आहे तो अचीव करण्यासाठी तो किती रिस्क घेण्यासाठी तयार आहे। रिस्क म्हणजे काय, तर एखादा समजा म्युच्युअल फंडमध्ये तुमचा परतावा कमी जास्त होत असेल तर तुम्ही किती ते सहन करू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये किती तयार आहात त्या गोष्टीसाठी, हे समजून घेणं इम्पॉर्टंट असतं। त्यानंतर तुमचं टाईम हॉरिझन फार किती इम्पॉर्टंट आहे, तुमचा जो इन्व्हेस्टमेंट गोल आहे तो अचीव करण्यासाठी तुम्ही किती टाईम दिलेला आहे, तुमचा किती टाईम आहे की 1 वर्ष आहे, 3 वर्ष, 5-7 वर्ष, व्हॉटेवर, ठीक आहे, तो समजून घेतला जातो। त्याच्यानंतर आम्ही लक्षात घेतो की तुमचं असेट ॲलोकेशन कसं असायला पाहिजे, तुमची रिस्क बघितलं, आम्हाला अंदाज आला, तुमच्या वयानुसार आम्हाला सगळं समजलं, तर त्याच्यानंतर आम्ही असेट ॲलोकेशन कसं, असेट ॲलोकेशन म्हणजे बेसिकली काय की जसं आपण एक सिम्पल तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जेवणाचं ताट, आपण जेवणाच्या ताटामध्ये जसं आपण डाळ, भात, भाजी, चपाती, लोणचं किंवा गोड पदार्थ म्हणून आपण गुलाबजामुन असं सर्व ठेवतो आणि एक प्रॉपर प्रमाणामध्ये ठेवतो। कुठच्याही प्रकारचं जास्त कमी प्रमाण घेतलं तर आपल्याला ते जमत नाही। त्याचप्रमाणे असेट ॲलोकेशनमध्ये फार आपण त्याच्यामध्ये तुमचं लार्ज कॅप किती ठेवायचं, मिड कॅप किती ठेवायचं किंवा स्मॉल कॅप किंवा इतर कॅटेगरी किती ठेवायचं आणि त्याचं प्रॉपर प्रमाणसुद्धा आपण ठरवतो तुमच्या हे बॅलन्स पोर्टफोलिओ बनवताना, ठीक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट असतं, ठीक आहे। आणि हे सर्व करताना म्हणजे या गोष्टी करताना आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करणे सुद्धा इम्पॉर्टंट असतं, ठीक आहे। त्यामुळे ह्यासाठी जर तुम्हाला बॅलन्स पोर्टफोलिओ बनवायचा असेल किंवा तुमचा एखादा आहे मी बनवलेला आहे, जर तुम्हाला ते रिव्ह्यू करून करायचं असेल तर तोही मी तुम्हाला करून देईन, ठीक आहे। मी स्वतः सेबी आणि एम्पी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी सर्व्हिसेस देऊ शकतो। तुम्हाला बॅलन्स पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करा, दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेन या गोष्टीसाठी। धन्यवाद।